नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी इंग्लिश मीडियम. मी विद्या बडगे तुमच्या पुढे लास्ट इयरला औक्षण विथ ऑब्जेक्टिव्स आणले होते. पण ही औक्षण ही कविता, ये पोयम थोड़े से वर्ड्स उसके बहुत हार्ड है, इसलिए मेरे कुछ स्टूडेंट लोगों को थोड़ा सा प्रॉब्लम हुआ है. तो ब्रीफ क्वेश्चन के पहले मैं इसका ओनली अर्थ एक्सप्लेन करूँगी. तो देखो, औक्षण इंदिरा संत या कवितेत कवयित्रीने, कवयित्री मीन्स इंदिरा संत, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे फिलिंग्स वर्णन कवयित्रीने व्यक्त केले आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. आता या कवितेमध्ये मी काय म्हणाले, मीनिंग्स वगैरे सगळं आधी दिलेलं होतं, म्हणून मी फक्त काव्यपंक्तीचं एक्सप्लेन करणार आहे. सीमेवरील जवान देशाचे रक्षण करताना स्वतःच्या जीवाची बाजी लावतात, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भावना या पोयममध्ये दिलेली आहे. हे जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिका आमच्याकडे, आमच्या मुठीमध्ये धनदौलत नाही, त्याला द्यायची तेवढी. आमच्या शिरेमध्ये, अर्थात ते धनदौलत घेतात का? नाही, ते लढतात. आमच्या शिरेमध्ये लढण्यासाठी रक्तही नाही. म्हणजे किती महान शूरता आहे, ती शूरता आपल्यामध्ये नाही आहे. हे जवाना, तुझे ऋण कसे फेडावे, तुझे कौतुक कसे करावे, तुझी स्तुती कशी करावी काही कळेना. आमच्या कष्टात सामर्थ्य नाही, आमच्या कष्टात तुझ्या शौर्यापुढे, तुझ्या धैर्यापुढे सामर्थ्य नहीं. अभी एक बात बताती हूँ कि अभी हम सब लोग ऑल ओवर विश्व, वर्ल्ड, एक ऐसे परिस्थिति से गुजर रहे हैं. हमारे जैसे लोग घर में बैठे हैं जो स्टूडेंट लोगों को सिखा रहे हैं, और हमारे जो योद्धा लोग हैं, जिन्हें हम योद्धा ही कहेंगे, डॉक्टर से सफाई कामगार. अभी आप बोलोगे आप मैडम के न्यूज़ दे रही हो. न्यूज़ नहीं, इस औक्षण ये पोएम के लिए आपको ये ज़रूरी है. ब्रीफ क्वेश्चन के लिए भी आप थोड़ा सा इसका मैं आपको बताऊंगी किस तरह के ऐड करना है. तो इसी में इन्हें अभी ये पोएम आपको बहुत इजी जाएगी कि योद्धा किसे कहाँ हैं. तो जो बॉर्डर पे योद्धा है उन्हें कहाँ, और अभी तो हम अपने आँखों से हर एक योद्धा को देखते हैं. तो फर्स्ट स्टांजा जो है उसमें देखो, पहले प्रस्तावना देखते हैं कि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत जी ने औक्षण इस कविता में आरती उतारना चाहती है. किन लोगों की? योद्धाओं की, जो बॉर्डर पे देश की रक्षा के वास्ते लड़ने के लिए जवान तैयार हैं. ऐसे जवानों के प्रति उनके आदर के भावना का वर्णन इस कविता में बताया है. अपने देश की सुरक्षा के लिए जवान जान की बाजी लगाते हैं, उनके प्रति कृतज्ञता जताई है. कवयित्री कहती है, अपने प्राण न्यौछावर करने वाले सैनिकों, हमारे पास इतना भी धन दौलत नहीं है, हमारे धमनियों में इतना भी खून नहीं कि ऐसे भी स्थिति में आपके ऋण हम कैसे उतारेंगे. आपका सामर्थ्य इतना प्रभावशाली है कि उस धैर्य और शौर्य, आपके शौर्य के सामने हमारे कष्ट कम है. हम आपकी स्तुति कैसे करेंगे. यानी अभी मेरे सब स्टूडेंट को पता चला होगा कि औक्षण किस बात का है. अभी जो परिस्थितियां हैं, है ना, अभी मैंने बोला था कि जो लोग हैं उनके प्रति हम लोगों ने थैंक्स के लिए बहुत सारी कृतियाँ की हैं, है ना. तो ये जो योद्धा है, जो बॉर्डर पे हैं, उनके प्रति हमें क्या है, हमें उन्हें
धन्यवाद देना है, हमारे आशीर्वाद उनके पीछे है। ऐसे ही कवयित्री ने इस कविता में बताया है। अभी सेकंड स्टांजा जो है उसी में देखो, जीव ओवाळावा तरी, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथा पुढे त्याची केवढीशी शान। हे सैनिका, तुझ्यावर जीव ओवाळून टाकावा असे वाटते, असे तुझे सामर्थ्य आहे, पण आमचा जीव तुझ्या शौर्यापुढे फार लहान आहे। हे सैनिका, तुझ्या शौर्यगाथेपुढे आमच्या जीवाची शान फार लहान आहे। आता तुम्ही बऱ्याच जणांनी, बहुत सारे बच्चों ने अमृतसर में बॉर्डर देखी होगी भारत पाकिस्तान की। कितना डिस्टेंस है उसमें, कितना नहीं है, बिल्कुल छोटा है। हमारा गेट ये साइड में है तो उनका गेट ओ साइड में है, बीच की थोड़ी सी दूरी है। और वहाँ के जो जवान हैं, जो बॉर्डर पे है, वो माहौल जो बच्चों ने देखा होगा, उन लोगों को औक्षण क्या है ये पोयम का बिल्कुल अर्थ पता ही चला होगा। अभी इसमें कहा है, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथा पुढे त्याची केवढीशी शान। मराठीमधला आन्सर आहे, तुम्हाला मराठीतच लिहायचं आहे, हिंदी वर्ड नकोय। मगर आप लोगों को समझने चाहिए, इसलिए मैं हिंदी में थोड़ा सा एक्सप्लेन करती हूँ। सैनिकों, आपका देश के प्रति जो कर्तव्य है उसे हमारा जी आपकी आरती उतारना चाहता है। हम जान कुर्बान करने वाले ऐसे लगते हो, ऐसा आपका सामर्थ्य है, मगर हमारा मन आपके हिम्मत के आगे बिल्कुल ही छोटा है। थर्ड उसका काव्य पंक्ति देखो, वो जो जरा सा ना कंफ्यूज होता है, इसलिए बहुत सारे स्टूडेंट को नहीं पता चलता। अभी देखो इसी में क्या दिया हुआ है, वर घोंगावे बंबारा। सही में कोई भी ऐसा पढ़ेगा देखेगा ये क्या है, वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे धडाड, त्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे। वा, कितना अच्छा कवयित्री ने बताया हुआ है। हे सैनिका, युद्धभूमीवर तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने फिरत असतात, वर घोंगावे बंबारा, तोफ गोळ्यांमुळे भूमीवर धूर निघतो, अशा गोळीबारामुळे तुझ्या भोवताली धुरांचे लोट उठत असतात, तरी तू मागे न सरता शत्रूशी लढा देण्यासाठी जीवाच्या आकांताने, जिद्दीने भारत देशासाठी तुझे पाऊल या रणभूमीवर जिद्दीने लढा देत असतात, लढत असतात। किती जिद्द ती, हो ना, हे यामध्ये वर्णन केलेलं आहे। मग आता यातलं जे वर्णन आहे ते कसं आहे बरं, तर हे जवान युद्ध के समय आपके सिर पर वर घोंगावे बंबारा, आपके सिर पर लड़ाऊ विमान घूमते रहते हैं, तोफ गोलों से भूमि की मिट्टी, धुआं हर तरह फैला होता है। ऐसे गोलीबारों से चारों तरफ ही बहुत ही धुआं होता है, किसी को कुछ दिखाई नहीं देता, तो भी आप पीछे नहीं हटते हो। जान की बाजी लगाते हुए शत्रुन से युद्ध करते हो, इस देश के लिए अपनी जान देने के लिए आप तैयार हो। इस रणभूमि पर आप जिद्द से लड़ते हैं। जय हो जवान। क्या कहा है, जय हो जवान, तुझे पाऊल जिद्दीचे। किती किती कौतुक। मग आपण अशा वेळेस तिथे जाऊ, वहाँ जाके हम थैंक यू ऐसे कहते हैं जवानों को? नहीं, हम घर बैठे हम अपने एरिया में कितने सुरक्षित हैं। क्यों? कि उन लोगों के प्रति इसलिए ही हमें औक्षण करना है कि उनके वजह से
हम लोग एकदम निश्चिंत होके रहते हैं। अभी फोर्थ लाइन का जो है उसका तो मैं खाली आपको समझ में आना चाहिए इसलिए बताऊंगी, ज़्यादा उसमें एक्सप्लेन नहीं करूंगी। अभी फोर्थ आपके सामने है, उसका देखो की आमचे रक्षण करण्यासाठी तू स्वतःच्या प्राणाची बाजी लावतोस। विजय प्राप्त करण्यासाठी हे सैनिका तू तुझे प्राण पणाला लावतोस। ही तुझी विजयाची दौड, हा पराक्रम आम्ही डोळे भरून पाहतो। अपन तिथे पाहायला जातो, हम लोग वहां देखने जाते हैं, मगर हम सुनते हैं, न्यूज पे सुनते हैं। डोळ्यातील असंख्य आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला जणू औक्षण करतो, जणू मानाचा मुजराच करतो। अभी तो आप बच्चों को इतना एक्सप्लेन करने की भी ज़रूरत नहीं होगी, क्योंकि हर तरफ हम देखते हैं चीन और भारत का बॉर्डर है, नेपाल और ये है, आप न्यूज़ देखते ही हो। मैं खाली हिंट बता रही हूँ कि कैसे, मगर हम निश्चिंत हैं। फॉर एग्ज़ाम्पल अभी बहुत सारे बच्चे सोसाइटी में रहते हैं क्योंकि फ्लैट सिस्टम है, तो देखो वॉचमैन रहते हैं हर एक के इसमें, एक छोड़ के चार चार वॉचमैन हैं। रात में हम बिंदास्त सोते हैं, हमें किसी का डर नहीं लगता, ना चोरों का ना कुछ। क्यों? क्योंकि हमारे वॉचमैन अपनी ड्यूटी का बजा रहे हैं, है ना। तो अभी फोर्थ का हम देखते हैं कि जवान पूरे देशवासियों को सुरक्षित रखने के लिए अपने प्राण न्यौछावर कर देते हैं। विजय प्राप्त करने के लिए हे सैनिक तू जी जान से लड़ता है। ये आपका विजय दौड़, ये आपका पराक्रम हम सब मन से देखते हैं। आनंद से हमारी आंखें भर आती है, जैसे लगता है हम हमारे आनंद के आंसुओं से आपकी आरती उतार रहे हैं। जैसे आप तन मन धन से हम सब आपके सामने नतमस्तक हुए हैं। अभी देखो कि हम हर एक को पता है, आप बोले कि मैडम न्यूज़ पे भी हुई है, यहाँ भी हुआ है, बस हो गया ना, ये हम भी ऐसे ही कहते हैं। मगर देखो कि किस तरह का हम उनके प्रति नतमस्तक, अभी हमारे यहाँ भी कितना सारा कुछ हो रहा है। तो जैसे कि कोई लाइटिंग लगाना, थाली बजाना, ये आपने सुना होगा, ये किसके वास्ते है? ये दिखावा है? नहीं है। ये किसके वास्ते है कि जो योद्धा हर फैकल्टी बोले ना हम लोग, हर अपने कार्य में कितने तत्पर है, उनके प्रति हमें धन्यवाद बोलना है। तो हम हर तरफ से उनको रिस्पॉन्स दे रहे हैं। क्यों? उनका उत्साह बढ़ने के लिए। अभी फोर्थ का भी हो गया है, अभी फिफ्थ का देखो। अभी लास्ट में मुझे तो लगता है अभी तक जो आप बोलेंगे मैडम इतने बार अभी अभी कहाँ है, तो लास्ट का देखो आपके सामने फिफ्थ स्टांजा ले लो, उसमें दिया है असे असंख्य ज्योतींचीच तुला राखण आहे, आशीर्वाद आहे या सर्वसामान्य देशवासियांच्या डोळ्यात। देशवासी म्हणजे आपण माणसं लोक, ते डोळ्यात तेवणाऱ्या ज्योतीचं तुझं रक्षण करतात। म्हणजे आपल्या डोळ्यातले जे ज्योती आहे आपण त्यांच्या भरोशावर आहोत, आणि म्हणून आपले आशीर्वाद त्यांना रक्षण करतात आहे, ज्योतीच तुझे रक्षण करतात आहे। तू सुखरूप राहावास, तुझ्यातले सामर्थ्य टिकून राहावे, म्हणून दीनदुबळी जनता तुला प्रेमभराने औक्षण करते, तुझ्या सामर्थ्याला औक्षण करते। हे सर्व देशवासी तुला अखंड आयुष्य मिळावे म्हणून आशीर्वाद देत आहे। आता बघा, एवढा एक्सप्लेन आणि थोडे हिंट्स द्यायची गरज का आहे? तर ही खरंच कठीण म्हणण्यापेक्षा खरोखरच इतकी आर्तता, इतक्या भावना कवयित्रीने लिहिलेल्या आहे, किती सुंदर बरं। पण आपल्याला थोडासा प्रॉब्लेम पडतो, आणि आता या वर्षी म्हणा किंवा आत्तापासून जे 6वीत आहे, 7वीत आहे, 8वीत 9वीत लहान मुलांच्या सुद्धा डोक्यावर हे सगळं चारही बाजूनी सगळं हे ॲटमॉस्फिअर त्यांच्या लहानपणापासून, जे म्हणजे 4-5 वर्षाचे असतील त्यांना सुद्धा, अरे हमारे तरफ चीन का और ये ऐसा हुआ था, हमारे समय कोरोना आया था, म्हणजे यांनी ही थोडी जी आता सगळे फ्री झालेले आहेत,
पण तरीही आपण कोणाच्या भरोशावर जगतोय? या सर्व योद्ध्यांच्या. तर आता 5व्याचं बघा, ऐसे ही देश की पूरी जनता आपको आशीर्वाद देती है, जनता का आशीर्वाद आपको है। ऐसे सर्वसामान्य जनता का, देशवासियों का आपका रक्षण करेंगे। यानी कौन? आशीर्वाद जो है। इसलिए हे योद्धा, तू खुश रहे, आपका सामर्थ्य, शौर्य, पराक्रम, हमारा विजय प्राप्त हो। इसलिए ये देश की दीन दुखी जनता बड़े प्यार से हर तरह से आरती उतार रही है, तारीफ कर रही है। ये सब देशवासी तुम्हें उदंड आयुष्य मिले ऐसी कामना कर रही है। अभी आपको हर एक को मुझे लगता है कि ये पोयम बिल्कुल पता चली होगी। तो ब्रीफ क्वेश्चन देखते हैं। फर्स्ट वन, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो या विधानातील भाव स्पष्ट करा। बघा, औक्षण, थोडासा प्रस्तावना लिखना जरूर आहे। औक्षण या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत आहेत। फुलस्टॉप आणि मेन पॉइंटला अंडरलाईन माझं राहिलेलं आहे नंतर फुलस्टॉप। या कवितेत सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो ही सत्यता स्पष्ट केलेली आहे। सैनिक देशाच्या प्रत्येक सीमेवर दिवसरात्र देशाचे रक्षण करण्यासाठी पहारा देत असतो। ऑब्वियसली हर एक बॉर्डर पर, देशाच्या प्रत्येक सीमेवर काय करतो बरं? पहारा देताही आहे ना। सीमेवरील जवान देशवासियांच्या रक्षणासाठी, पूरे जनता, देश की जनता के रक्षण के वासी अपने जी की बाजी लगा देता है। पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती या सर्व वीररसाने, वीररसामध्ये काय येतं? पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती। वीररसाने सैनिक आपल्या देशाचे रक्षण करत असतात। त्यामुळे आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। वाकड्या नजरेने म्हणजे कोणीही आमच्या देशाचं नुकसान करू शकत नाही, नहीं नुकसान पहुंचा सकता। क्यों? क्योंकि सैनिक, हमारे सैनिक बॉर्डर पे है, हमारे रक्षा के वास्ते। कारण हा योद्धा मोठ्या धाडसाने, निर्भीडपणे लढाई करत असतो। प्रत्येक देशवासी हा सैनिकांच्या भरोशावर सुखाने राहतो की नाही? म्हणून सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो हे विधान सत्य आहे। आणि वास्तविकता सद्य परिस्थितीत नाकारता येणार नाही। वास्तविकता ही सत्यता, सद्य परिस्थिती ही आत्ताची परिस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही। आता यामध्ये तुम्ही ज्या मुलांना सहज शक्य है लेण्यासारखं, जो बच्चे लिख सकते हैं, और यहाँ पे अभी का जो चल रहा है उसका खाली 1 या 2 सेंटेंस में लिखो कि अभी भी देश के रक्षा के लिए जिस तरह हमारे जवान लड़ रहे हैं, वैसे ही अभी के इस स्थिति में, इस परिस्थिति में हमारे योद्धा हर तरह, हर एक शहर में, हर एक गांव में, हर एक जगह पे लड़ रहे हैं। इसलिए ये सत्य है। ऐसे आप मराठी में लिखना है, हिंदी में नहीं। कवितेच्या संदर्भात दीन दुबळे याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा। इंदिरा संतांची औक्षण ही कविता आहे। या कवितेत सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे औक्षण आहे। सीमेवरील जवान हा देशाचे रक्षण करणारा, आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या जनतेचे, देशाचे रक्षण। मैंने ये कोई हिंदी में बोला नहीं है, क्योंकि पूरा जो पोयम का पंक्तियाँ उसका मैंने हिंदी में बोला है। अभी मराठी का ही लिखना है। देखो, देशाचे रक्षण करत असतो। दिवस रात्र, ऊन पाऊस, बर्फाळ भागात सुद्धा
कठीण परिस्थिती तो फक्त आपल्या देशासाठी लढत असतो. हे मान्य आहे की नाही? म्हणून देशवासी निश्चिंत असतात, शांतपणे आपण आपलं दिवाळी आई है ये खरीदना है, कुछ त्योहार है वो खरीदना है, मिठाई खाना है, ऐसा करना है, किसके भरोसे पे? ये सब योद्धां के भरोसे पे. त्याच्या पराक्रमापुढे, लढाऊ वृत्तीपुढे, जवानांच्या कर्तव्यापुढे जनता हतबल आहे. तेव्हा सैनिकांवरून जीव ओवाळून टाकावा असे म्हटले, कारण एवढी सगळी आहे देशवासी. पण प्रत्येकजणच असं करेल तर काय किती बीळ होईल ना. म्हणून प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे आणि म्हणून त्याच्या कर्तव्यापुढे सगळी जनता हतबल आहे. कारण त्याचं शौर्य, इतना कष्ट करने वाला, इतनी लढाऊ वृत्ती उसी में है. जवानांच्या कर्तव्यापुढे जनता हतबल आहे. तेव्हा सैनिकांवरून जीव ओवाळून टाकावा असे म्हटले. पण सैनिकांच्या शौर्यापुढे आमचा जीवही लहान आहे. देशवासियांकडे त्याला द्यायला पुरेसे धन नाही, पराक्रमी वृत्ती पण नाही. अशा वेळी ही दीनदुबळी जनता फक्त तुला उदंड आयुष्य मिळावे, तुझ्या शौर्याचे गुणगान फक्त गाऊ शकते, तुला आशीर्वाद देऊ शकते. म्हणून दीनदुबळे हा शब्द अभिप्रेत आहे असे वाटते. लास्ट पुढील ओळींचे रसग्रहण करा. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं? औक्षण. कविता म्हणजे कवितेचं नाव लिहायचं, कवयित्रीचं नाव लिहायचं. या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? साधं आहे की या देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांच्या शौर्याचा. आता काही जणांना शौर्य लिहिता येत नाही, तर त्यांच्या शूरतेचा गौरव केलेला आहे. औक्षण करताना वासियांच्या मनात येणाऱ्या भावभावनांचे वर्णन किती, म्हणजे मी सांगते, जेव्हा अमृतसरच्या त्या बॉर्डरवर गेलो ना, प्रत्येक ठिकाणी, राजस्थानच्या तिथे बॉर्डर आहे का, तर अक्षरशः असं वाटतं की जेव्हा ते गेट उघडल्या जातात, आपले इंडियन जोरजोऱ्यात देशाचे गाणे काय लावतात, काय काय, बापरे बापरे, तो माहोल असा. आणि जेव्हा जब वो दोनों गेट खुल जाते हैं, सही में आँख से इतना इतना आंसू आता है कि आगे क्या चल रहा है दिखाई नहीं देता है. तो ये हर एक का एक पॉइंट है फीलिंग का. काव्य सौंदर्य बघा. सीमेवरील जवान जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत असतात. तुझ्या सामर्थ्यावर आमचा जीव ओवाळून टाकावा असे वाटते, पण तुझ्या पराक्रमापुढे तो जीवही लहान आहे असे दीनदुबळी जनता म्हणत आहे. तुझे शौर्य डोळे भरून पाहतो अशा तुझ्या या पराक्रमाला असंख्य ज्योतींची राखण आहे. म्हणजे तुझ्या पराक्रमाला, आता हा जर तुम्हाला दिलेला आहे, मग तुम्हाला तर माहिती आहे की सैनिक काय करतो आहे, देशाचं रक्षण करतो आहे, त्याचं शौर्य आहे. मग काय म्हणायचं आहे इथे? अशा असंख्य ज्योतींची, म्हणजे तुझ्या पराक्रमाला अशा असंख्य ज्योतींची. आता हे जर तुम्ही लिहिलं तर स्पेलिंग मिस्टेक होईल का? नाही होणार. म्हणून तेवढं काव्य पंक्ती लिहायची आहे. असंख्य ज्योतींची राखण आहे. कोणाच्या ज्योती आहेत या? कोणाचे आशीर्वाद आहे? आपल्या सगळ्या जनतेचे. सर्वसामान्य दीनदुबळ्या देशवासियांच्या डोळ्यात तेवणाऱ्या ज्योतीच तुझे रक्षण करत असतात. या आसवांनीच तुला आम्ही औक्षण करतो. हे सैनिका, आमच्यासारखी दीनदुबळी जनता फक्त तू यशस्वी व्हावे, विजयी व्हावे, अखंड आयुष्य तुला मिळावं, हाच आशीर्वाद देऊ शकते. मग यामध्ये काय आहे? पहिल्या आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचे? कवितेचं नाव, कवयित्रीचं नाव, कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते. आणि पुन्हा यदि किसी को कि ये पोयम कौन से ये कविता संग्रह से ली हुई है, ये यदि लिख सकते हो तो लिखो. उसके साथ साथ काव्य सौंदर्य मीन्स
जो पोयम दी हुई है, जो पंक्तियाँ दी हुई है, उसके बारे में थोड़ा सा लिखना है। और भाषा वैशिष्ट्य देखो अभी क्या आहे. जवानांप्रती असलेली देशवासियांची भावना काय असेल हे नेमक्या शब्दातून मांडलेले आहे. आता हे कवयित्रीने मांडलेलं आहे, पण तुम्ही कसं लिहू शकता पुन्हा, जवानाच्या प्रती असलेली देशवासियांची भावना सोप्या भाषेत मांडलेली आहे, किंवा भावना या कवितेत मांडलेली आहे असंही लिहू शकता. जनतेची हतबलता तसे जवानांविषयीची कृतज्ञता हे पूर्ण असंच लिहायचं आहे, दिसून येते. सद्य परिस्थितीला, आता आपण इथे असा एक, कारण हा शब्द एकच है, बऱ्याचदा बहुत टाइम ऐसा होता है कि एक वर्ड यहाँ आता है और उसी का ही दूसरा वर्ड्स ये साइड में आता है. तो एक ध्यान में रखो कि यदि ऐसे वर्ड्स आते हैं तो हम लोग बीच में थोड़ा सा डैश देते हैं और इसे, यानी ये सद्य परिस्थितीला समर्पक अशी कविता मनाला चटका लावून जाते. ओके, सो विश यू ऑल दी बेस्ट. आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही, आणि पुन्हा एकदा अडचणी आल्या तर विचारायला मागे पुढे पाहायचं नाही.